तडवळे गावचा भाऊंच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यात येईल. सोनियाताई गोरे. तडवळे तालुका खटाव इथं शुक्रवार दिनांक 16 मे 2025 रोजी संत भगवान बाबा मंदिर तडवळे इथं विविध विकास कामांचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भगवान बाबा मंदिर ते सूर्यकांत पवार घरापर्यंत डांबरीकरण 10 लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालय ते दिलीप फाळके यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण 10 लाख रुपये, भीमराव साबळे यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत बंदिस्त गटार 5 लाख रुपये या विकास कामांचा उद्घाटन सोहळा सोनियाताई गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना सोनियाताई गोरे म्हणाल्या की सर्व कामे जयकुमार गोरे भाऊंनी केली, मी फक्त माध्यम होती. तडवळे गावचं व भाऊंचं नातं अतूट आहे. पुढे इथूनही जयाभाऊंच्या माध्यमातून विकास कामं होत राहतील असं यावेळी सोनियाताई गोरे म्हणाल्या. या कार्यक्रमासाठी सरपंच सौ रुपाली खाडे, प्रमोद खाडे गुरुजी, भाजप खटाव तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे, बाळासो खाडे गुरुजी यांनी मनोगते व्यक्त केली. या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी श्री सोमनाथजी भोसले नेते, विशालजी बागल नेते, रुपाली खाडे सरपंच, मालन साबळे माजी सरपंच, अलका पळे माजी सरपंच, वैशाली पळे अध्यक्ष बचत गट, चंद्रकांत खाडे बीडीओ, सोमनाथ सावंत, अमोल साबळे, बाळासो पवार, प्रमोद खाडे, नितीन पळे, बाळासाहेब खाडे, शरद पाटील, पोपट पळे, गणपत खाडे, छगन खाडे, महादेव पाटील, राजेंद्र हंगे, पंढरीनाथ साबळे, मल्हारी साबळे, बबन खाडे, विजय खाडे, सुभाष खाडे, जे के काळे, तानाजी खाडे, जालिंदर साबळे, महादेव पळे, प्रेमचंद खाडे, सुधीर माळवे, भगवान साबळे, देवा साबळे, सुधीर साबळे, बबन साबळे, छगन साबळे, आकाश जाधव, गणेश काटकर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डीएसपी न्यूज लाईव्ह. भाऊंच्या सहकार्यानं आणि या सोमनाथ भोसले साहेब आणि विशाल बागल यांच्या सहकार्यानं गावामध्ये खूप काही बदल होतोय. कार्यक्रम होत असताना या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि गावचंही लाडकं व्यक्तिमत्व आणि आता विद्यमान आपल्या तालुक्यातील ज्यांच्याकडे गट विकास अधिकारी म्हणून धुरा आहे असे आपल्या सर्वांचे आदरणीय खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या गावचे ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपलंही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते सोमनाथजी भोसले सर आपला सन्मान या ठिकाणी नुकतेच आपल्या सर्वांच्या आपल्या भाजप पार्टीमध्ये ज्यांनी मनापासून ज्यांनी प्रवेश केला आणि गेल्या 8-15 दिवसापूर्वी भाऊंच्या आपल्या हस्ते त्यांचा या ठिकाणी भाऊंच्याच निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला असे आणि राजकारणातील हुशार व्यक्तिमत्व छगन पाटील यांच्या हस्ते सोमनाथ भोसले सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पाटील साहेब आपण पुढे यावं. आम्ही सर्वजण मनापासून खुश आहे. गावामध्ये खूप चर्चा आहे पाटील की अतिशय चांगल्या पद्धतीनं काम गावची मार्गी लागली. आदरणीय विशाल बागल यांचा सन्मान तडवळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आमचे मार्गदर्शक गणपतराव खाडे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी खाडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी माजी सरपंच साबळे मॅडम आपण करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. ज्यांनी काम करण्याची धुरा सांभाळले असे कॉन्ट्रॅक्टर साहेब आपल्यास विनंती. यानंतर 1-2 आदरणीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व जयकुमार गोरे भाऊ यांच्या आदरणीय आमच्या वहिनी साहेब आणि भाऊंच्या सुविध पत्नी सोनियाताई आणि आपल्या तडोळे नगरीमध्ये या ठिकाणी आल्या. प्रथमतः तडोळे ग्रामस्थांच्या वतीनं तडोळे गावच्या वतीनं ताई मनापासून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. 2च मिनिटांमध्ये सगळं संपवणार आहे ताई. तुम्हाला माहिती आहे आम्हाला की तुम्हाला पुढे जायचं आहे, पण ताई तुम्ही दिलेले सर्व शब्द आतापर्यंत 100% पूर्ण झाले.
भाऊंच्या माध्यमातून आणि तुमच्याही माध्यमातून ज्या ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला गावच्या समोर सांगितल्या त्यापैकी मला वाटतं 99% आज अखेर पूर्ण होत आलेले. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि आज जो या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम घेतला आहे क्रमासाठी आपल्या लाडक्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर तडोळे नगरीच्या विद्यमान सरपंच काळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी सरपंच साबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. पळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व सरपंच आणि आमच्या भगिनी पळे मॅडम दुसऱ्या पळे मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. माझं कौतुक केलंय विचार. आता मी कशी गाडीनं तरंगत जाते तरीही मी पहिल्यांदा या तडोळे गावात आल्यानंतर जी स्थिती होती आणि आताची स्थिती याच्यामध्ये खूप मोठा बदल आपण करून आणला. शब्द तर मी दिलेला होता, पुढचं मला माहिती नव्हतं. कारण मला आपल्या जयाभाऊंच्यावर विश्वास होता. त्याच्यामुळं तितक्याच हिमतीनं मी तुम्हाला पुढे शब्द दिला. आणि मला त्यावेळेला माहिती नव्हतं, पण तुमच्या भावनाच एवढ्या मला कळत होत्या की या सगळ्या गावातल्या सगळ्या कामांची पूर्तता करणं ही खरं तर गरज होती. आणि ती समजून घेऊन मी हे सगळ्या तुम्हाला शब्द दिला होता. शब्दांची पूर्तता करणं, काम करणं हे काही माझ्या हातात नाहीच आहे. तुम्ही समजून घ्या, हे सगळं भाऊंच्याच हातात आहे. हे भाऊंनीच पूर्ण केलंय. आणि हे करत असताना मी फक्त इथली मधली माध्यम झाली आहे. म्हणजे कसं काय कोणतरी करून घेतं तसं मी भाऊंना सांगितलं. आणि त्याचा पाठपुरावा अमोल तुम्ही तर केलाच, पण तुम्ही ज्यावेळेला विशालच्या आणि सोमनाथच्या ज्यावेळी मागं लागला तेव्हा त्यांना ज्यावेळी भाऊंनी विचारलं, भाऊंना त्यांनी सांगितलं, त्यावेळेला त्यांनी एवढे शब्द घ्यायचे, वहिनीने शब्द दिले त्यामुळे करावं लागतं, वहिनीने शब्द दिलाय त्यामुळे करावं लागतंय. अमोलला तर इतकं बोलून घ्यावं लागलं, वशीला तू चांगल्या बाजूने आणलायस त्यामुळं तुला काम करावं लागतंय. अशा पद्धतीने मी तर भाऊंचं कितीक वेळ तसं शब्द पण ऐकले, चांगला वशीला आणताय तुम्ही, चांगल्या बाजूने आणताय म्हणून तुमची कामं चांगली होत आहेत असं हा. आणि खरं तर आम्ही एकदा दोनदा तीनदा सांगितलं असेल. खरं तर विशालने आणि सोमनाथने सांगितले आणि आम्हाला त्याचा पाठपुरावा केला. त्या गावातल्या तुम्ही नेत्यांनी सगळ्यांनी पाठपुरावा केलाय आणि भाऊंचं काम करण्याचं कर्तव्यच होतं. आणि हा असा या तालुक्याला एक जलनायक, एक विकास पुरुष मिळाला. ह्याचं एवढं भाग्य आपलं कुठलंच नाही. आणि त्याच्यामुळं ते जे आपल्या पदरी पडले त्याचा आपण चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करून घेतला पाहिजे. चांगल्या मार्गानं त्याला पुढे नेलं पाहिजे. आणि अमोल, शेवटी तुम्ही आम्हाला विठ्ठल तुमच्या पायाची तर आम्ही धुळ होत पण तुम्ही ती आम्हाला हे दिलीत. आम्ही खूप समाधानी आहोत. काम करणं, लोकांसाठी सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या खरं तर भूमिकेतून पाहिलं तर तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सोनियाताई गोरे आणि सर्व मान्यवर सर्वांचे तडवळे नगरीत मनापासून स्वागत आहे. तडवळे आणि आपल्या वहिनी साहेब यांचे एक अतूट नातं बनले. आपला रस्ता आणि सोनियाताई वहिनी यांच्यामध्ये एक समीकरण बनले. तुम्हाला एक आठवण सांगते, आपला घाडगे होता ते पाण्याची टाकी, हा रस्ता अतिशय खराब होता, पण तो वहिनींच्या कृपेने तयार झाला. त्यासाठी त्यांनी 16 लाख रुपये मंजूर केले आणि पाण्याची टाकी ते स्मशानभूमी हा रस्ता सुद्धा तयार झाला. त्याचं उद्घाटन पण वहिनींच्या हस्ते झालं होतं आणि तो रस्ता तयार झाला. पण 6 महिन्यातच तो रस्ता जरा खराब दिसू लागला. त्याच्यानंतर तेव्हा त्यांनी 30 लाख रुपये मंजूर करून पुन्हा तो रस्ता दर्जेदार पद्धतीने तयार केला. आता राहिला आपला वडूज तडवळे रस्ता आणि तो रस्ता सुद्धा तयार होण्यासाठी आमच्या बॉडीने पूर्णपणे कष्ट घेतलं, तरी सुद्धा
तो रस्ता झाला नाही. रस्त्याचा प्रश्न निकालात निघाला म्हणून आम्ही मार्ग बदलला. भाऊंच्याकडे न जाता वहिनींच्याकडे वळलो आणि वहिनींनी तो प्रश्न पाठीमागे भैरवनाथ मंदिरामध्ये शब्द दिला होता की वडूज तडाळे रस्ता नक्की होणार आणि बोलल्याप्रमाणे वहिनींनी 10 कोटी रुपये वडूज तडाळे रस्त्यासाठी निधी मंजूर केला आणि त्यांचा शब्द खरा करून दाखवला. आणि आजचा हा रस्ता आपल्या गावातील जे अंतर्गत रस्ते आहेत ते रस्ते मंजूर करण्यासाठी भाऊंनी पाठीमागच्या आठवड्यात 25 लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर केलेले आहेत. आणि याच पद्धतीने तडवळे गावातील प्रत्येकावर तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि आम्ही देखील इथून पुढच्या कालावधीत काहीही कमी पडू देणार नाही असा शब्द मी भाजपा पार्टीच्या आणि तडवळेच्या वतीने शब्द देते. थँक्यू. आमचे मार्गदर्शक माननीय नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुवेद्य पत्नी आमच्या वहिनी साहेब सोन्याताई गोरे, त्यांच्याबरोबर आमचे नेते सोमनाथ भोसले, त्याचबरोबर आपल्या खटाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते विशालजी बागल साहेब असतील, तळेगावचे विद्यमान सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी. आज या ठिकाणी आपल्या साबळे वस्ती ते सूर्यकांत पवार घर, तसेच ग्रामपंचायत ते दिलीप फाळके घर आणि भीमराव साबळे ते स्मशानभूमी हे गटर अशी 25 लाखाची कामं आपल्याला जयकुमार गोरे भाऊ यांनी त्यांच्या फंडातून मंजूर केली. त्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वहिनी गेली 50 वर्ष झाला तडाळ्याचा बॅकलॉग आहे. हा भाऊनी ह्या 5 वर्षात भरून काढला. हे आवर्जून सांगावं वाटतं की गेले 50 वर्ष झालं पहिल्यांदाच माझ्या हिशोबानं की भाऊंच्या विचाराची सगळी ग्रामपंचायत या ठिकाणी आहे आणि आम्हीही पाठपुरावा त्या पटीत केला. तुमच्या माध्यमातून असेल किंवा भाऊंना थेट असेल किंवा विशालजी बागल असतील, सोमनाथ भोसले असतील, ह्यांना आम्ही इतका पाठपुरावा केलाय की ह्यांनी आम्हाला कंटाळा आला. आमचे फोन उचलला तेवढा त्यांचा फॉलोअप आम्ही घेतला, पण कामाला गती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तडाळ्याचा जेव्हाचे 2च प्रश्न होते, एक वडूज तडवळे रस्ता आणि पाणी, दोन्ही कामं मंजूर आहेत. पाण्याचं काम चालू आहे, वडूज तडवळे रस्त्याचं पण काम चालू आहे. आम्ही विठ्ठल पाहिलेला नाही, वहिनी पांडुरंग आम्ही पाहिलेला नाही, पण आम्हाला भाऊंच्या रूपात विठ्ठल दिसतो आणि तुमच्या रूपात रुक्मिणी दिसते. हे तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, कारण आमचा कायमचा प्रश्न तुम्ही दोघांनी मिटवलेला आहे. त्याबद्दल तुमचं तडवळे ग्रामस्थांच्या वतीनं मी एक ग्रामस्थ म्हणून तुमचे शतशः आभार मानतो आणि